नमस्कार मित्रांनो, मी विलास चतुर आणि ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. काही शब्द बरोबर लिहिले तरी ते चुकीचे असतात. मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती 2024 आपण लगातार व्हिडिओ बनवत आहोत. आता टायपिंगमध्ये खूप छोट्या-छोट्या गोष्टी असतात, ज्या आपण बरोबर लिहिल्या असं जरी वाटलं, तरी त्या चुकीच्या असतात. आपण ज्यावेळेस टायपिंग करतो, त्यावेळेस आपल्याला फास्ट टायपिंग करायची असते. ह्या एकच ध्येयाने आपण टायपिंग करत असतो. मग त्यामुळं टायपिंग करताना खूप छोट्या-छोट्या गोष्टी आपल्याकडनं चुकतात आणि त्या शब्द जर चुकले तर ते चुकीमध्ये काउंट होतात. तर मित्रांनो, असे काय गोष्टी आहेत किंवा असे काय शब्द आपण बरोबर दिसले तरी ते चुकीचे असतात, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर आपण आजचा व्हिडिओ चालू करूया. अनुस्वार कधी द्यायचा? मित्रांनो, पॅसेजमध्ये अनुस्वार खूप वेळेस येत असतो, पण कधी-कधी आपल्याकडनं अनुस्वाराचा पोझिशन किंवा जागा जर बदलली तर तो शब्द चुकीमध्ये ग्राह्य धरला जातो. जसं मांगल्य शब्द आहे, मुख्यमंत्र्याचा शब्द आहे किंवा आपणास आहे. असे जे शब्द आहे, या शब्दाचे जो अनुस्वार आहे, त्याची जर पोझिशन तुम्ही बघितली असेल, तर मांगल्य शब्दाच्या म त्याच्यानंतर काना आणि मग त्याच्यावरती अनुस्वार दिलेला आहे किंवा मुख्यमंत्र्याचा तर त्याच्या शेवटचा काना त्याच्यानंतर त्याचा अनुस्वार दिलेला आहे किंवा आपणास तर अला काना आ, प, न, नला काना ना आणि मग अनुस्वार आणि मग स लिहिलेला आहे. आपण ज्यावेळेस फास्ट टायपिंग करतो, त्यावेळेस काय होतं नक्की? तर आपण पहिलं टाईप करतो त्याच्यानंतर आपण अनुस्वार देतो, मग त्याला काना टाईप करतो, नंतर ग टाईप करतो, नंतर अर्धा ल आणि य टाईप करतो, म्हणजे मांगल्य शब्द. आता दोन्ही शब्द तुम्हाला दिसताना ढोबळ मानाने जर शब्द छोटे असाल तर ते समजून येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं आपण शब्द बरोबर लिहिला मांगल्य, पण तो शब्द चुकीमध्ये का काउंट होतो? तर त्याची पोझिशन बदलली गेलेली आहे. म्हणजे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. जर त्याची पोझिशन जरी बदलली तरी तो शब्द चुकीमध्ये ग्राह्य धरला जातो. तर ह्या गोष्टीचं आपल्याला काळजी घ्यायचंय का अनुस्वाराची जागा कुठे आहेत. जर सिंगल काना असेल तर तो त्या शब्दानंतर त्याच्यावरतीच येणार आहे, पण जर शब्दाला काना असेल तर कानानंतर अनुस्वार येणार आहे. ही गोष्ट पहिली लक्षात घ्या. जसं मुख्यमंत्र्याचा तर त्याला य त्याच्यानंतर अनुस्वार नाहीये, तर काना आहे मग अनुस्वार आहे. जबकि आपण आता इथं पहिला अनुस्वार दिला नंतर काना दिला. तर दोन्ही शब्दामध्ये जरी साम्य दिसलं असलं तरी दोन्ही शब्दामध्ये फरक आहे आणि हा शब्द तुमचा चुकीचा मध्ये काउंट केला जाईल. त्यानंतर काय आहे, तर वेलांटी कधी द्यायची? जसं आपण अनुस्वार आहे तसं वेलांटी कधी द्यायची? जसं अनिल शब्द आहे किंवा सीता शब्द आहे. अनिल शब्दाच्या न ला पहिली वेलांटी, तर पहिल्यांदा तुम्ही वेलांटी दाबणार, नंतर तुम्ही ते कॅरेक्टर दाबणार न. तसं सीतामध्ये सीताला दुसरी वेलांटी आहे, तर पहिलं कॅरेक्टर दाबणार स, नंतर तुम्ही वेलांटी देणार, मग तुम्ही त आणि त्याला काना देणार. तर नॉर्मली ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असतात, पण ज्यावेळेस आपण टायपिंग फास्ट करत असतो त्यावेळेस आपल्याकडे त्याचा सिरियल नंबर चुकीचा होतो आणि आपण पुढे चालला जातो. म्हणजे शब्द दिसताना आपल्याला ढोबळ मानाने तो शब्द तसाच दिसतो, पण त्याची ऱ्हस्व आणि दीर्घ म्हणजे पहिली आणि दुसरी वेलांटी म्हणजे डिफरन्स झाला तर तो शब्द चुकीचा मध्ये ग्राह्य धरला जातो. पुढची गोष्ट बघू, मात्रा कधी द्यायचा. जसं आपण अनुस्वार बघितला, वेलांटी बघितली, तसं मात्रा कधी द्यायचं. जसं मोर शब्द आहे, ओठ शब्द आहे आणि खोड शब्द आहे. तर याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट बघितली असेल, एक काना आणि एक मात्रा आहे. जर सिंगल मात्रा असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण जर एक काना आणि एक मात्रा असेल तर मात्रा जो आहे तो दुसऱ्या कानानंतर दिला जाणार आहे. जसं मला काना मा, नंतर मात्रा, नंतर र. किंवा ओठचं काय आहे, तर पहिलं अला काना आ, नंतर मात्रा, नंतर ठ. आता टायपिंग करताना आपण काय करतो, तर आपण पहिलं म टाईप करतो, मात्रा देतो, काना देतो आणि र टाईप करतो. दिसताना दोन्ही शब्द मोरच आहेत, पण हा मोर शब्द चुकीचा आहे, जबकि पहिला मोर शब्द बरोबर आहे. म्हणजे अशा छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. आता इथं फक्त टायपिंग करताना काय होतं, आपला सिरीज जी आहे ती चुकीची होते आणि हे तुम्ही जाणून बुजून करतात का? तर नाही. हे तुम्ही फास्ट टायपिंगच्या मुळे तुमच्या बोटांची सिरीज जर चुकली तर शब्द दिसताना जरी बरोबर दिसला तरी तो चुकीचा असतो आणि तो चुकीमध्ये गणला जातो. याच्यानंतर काय आहे, तो पूर्णविराम, स्वल्पविराम कधी द्यायचे. आता आपण शब्द बघूया. कृपया, गाजर, कॉमा किंवा आपण त्याला स्वल्पविराम बोलतो, भेंडी, स्वल्पविराम, बटाटे, स्वल्पविराम, कांदे इत्यादी भाज्या आणा. हे एक वाक्य आहे.
तर बघा गाजर नंतर लगेच स्वल्पविराम आहे, जबकि स्पेस देऊन नाही. खूप विद्यार्थ्यांचं टाईप करताना स्पेस पडला जातो, जबकि त्याला तो स्पेस स्वल्पविराम नंतर द्यायचा आहे. पण फास्ट टाईप करण्याच्या नादामध्ये तो स्पेस पहिल्यांदा पडतो आणि स्वल्पविराम नंतर दिला जातो. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. म्हणजे कॉमा किंवा ज्याला आपण स्वल्पविराम हा लगेच शब्दानंतर द्यायचा आहे आणि फुल स्टॉप म्हणजे ज्याला पूर्णविराम बोलतो तोही वाक्य संपल्यानंतर लगेच द्यायचा आहे, मग स्पेस द्यायची आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. 2 शब्दामध्ये किती स्पेस द्यायची? आता ही गोष्ट सिंपल आहे तर 2 शब्दामध्ये एकच स्पेस द्यायची आहे. काही विद्यार्थी ज्यावेळेस वाक्य संपतात त्यावेळेस ते 2 स्पेस देतात आणि मग दुसरं वाक्य चालू करतात. तर तसं नाहीये. ज्यावेळेस आपण वहीवरती लिखाण करतो त्यावेळेस मध्ये तो नियम आहे, पण टायपिंग मध्ये कॉम्प्युटरमध्ये ज्यावेळेस तुम्ही सलग एखादा पॅसेज टाईप करता तर एखादं वाक्य संपल्यानंतर तुम्हाला फक्त एकच स्पेस द्यायची आणि लगेच दुसऱ्या वाक्याला सुरुवात करायची. जसं आता इथं आपण एक लिहिलेलं आहे, साधारणपणे एका अक्षरात म्हणजे 2 शब्दामध्ये एक जागा सोडली जाते. एक जागा म्हणजे एक स्पेस, लक्षात ठेवा. त्यानंतर रू या शब्दाचे 2 प्रकार आहे, ज्याला आपण दीर्घ आणि ऱ्हस्व रू बोलतो. म्हणजे पहिला रू आणि दुसरा रू. जसं रू शब्दाचे गरुड, तरुण, तर हे पहिले उकाराचे शब्द आहे आणि दुसरा रू आहे जो दीर्घ रू म्हणजे दुसरा उकार. जसं आरूढ, उरू, रूप हे दुसरे उकाराचे शब्द. आता खूप मुलांचं मी ज्यावेळेस प्रॅक्टिस करतात त्यावेळेस बघतो तर रू जिथं आला तर ते त्या रूला प्रॉपरली बघत नाही आणि मग कोणताही एक रू टाकून देतात आणि शब्द कंप्लीट करतात. पण तो शब्द जरी कंप्लीट दिसला तरी तो चुकीमध्ये ग्राह्य धरला जातो. तर दोन्ही रू मध्ये फरक आहे. एकदा तुम्ही चांगलं निरखून बघा त्याला आणि मग ठरवा का तुम्हाला कोणता रू टाईप करायचा आहे. जर पहिला रू तुम्हाला हवा असेल कृतीदेव 55 मध्ये तर 3 ह्या बटनावरती आहे, शिफ्ट दाबून तुम्हाला 3 दाबावं लागेल. आणि जर दुसरा रू तुम्हाला हवा असेल तर तो सेमीकॉलन या बटनावरती आहे. तुम्ही सेमीकॉलन बटन दाबलं तर रू शब्द येईल. म्हणजे शिफ्ट दाबून सेमीकॉलन बटन दाबा, लक्षात ठेवा. तर हे 2 रू मधले फरक आहे. हे पण टाईप करताना तुम्ही काळजीपूर्वक ध्यान द्या. आता काही विद्यार्थ्यांनी असे कमेंट केलं त्या पॅसेज मध्ये @ हॅश, डॉलर, %साइन किंवा ज्याला आपण मल्टिपल साइन बोलतो म्हणजे स्टार अशी चिन्ह येतील का? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, येणार नाही. इंग्लिश कोणतेही शब्द तुमच्या पॅसेज मध्ये येणार नाही याची काळजी TCS किंवा जे आयोग आहे ते नक्कीच घेईल. त्याच्यामुळे ह्या गोष्टीकडे तुम्ही जास्त लक्ष केंद्रित करू नका, कारण हे इंग्लिश शब्द आहेत. समजा @ तुम्हाला हवा असेल, हॅश हवा असेल किंवा $साइन हवा असेल किंवा %साइन. आता एकाने %साइन वरती प्रश्न विचारला होता. पर्सेंटला मराठीमध्ये टक्के आहेत. जिथं जर मला % असेल तर तिथं टक्के शब्द लिहिलेला जाईल पॅसेज मध्ये. त्याच्यामुळे % वगैरे असं तुम्हाला साइन येणार नाहीयेत. आणि समजा आले तर काय करायचे, तर जर त्याचा कोड असेल तर त्या कोडने टाईप करा आणि जर कोड नसेल तर तो तिथं ब्लँक स्पेस सोडा आणि स्पेस देऊन पुढे चालले जा. आयोग त्याचा तुम्हाला मार्क देईल, कारण ते कॅरेक्टरचा कोडही नाहीये आणि ते कॅरेक्टर नसेल तुम्हाला ते टाईप करायची गरज नाहीये. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला जरूर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजूनही तुमचे काही प्रश्न असतील टायपिंग विषयी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपली कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना मैत्रिणींना पण शेअर करा हा व्हिडिओ. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.